तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी सगळ्याकडून प्रयत्न केले जात आहेत, बॅनरबाजी केली जाते। स्वतः जे मनसेचे महाजन आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की हे दोघं भाऊ एकत्र येण्याची गरज आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत उभाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी महाजन सुद्धा असं म्हणतात की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, नाहीतर मराठी माणूस त्याला माफ करणार नाही। माननीय प्रकाश महाजन जे म्हणतात ते खरं आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा 2 ते 3 सभांमध्ये याबाबतचं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। परंतु युती म्हटलं की दोन्ही बाजूंनी तसं सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आवश्यकता आहे। आज सुदैवाने उद्धवजींनी तशा पद्धतीने आपली तयारी दाखवलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र त्या ज्या प्रमाणात अजून प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळत नाही। परंतु दुर्दैवाने त्यांचे काही मंडळी, काही जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने उद्धवजींच्या शब्दाची किंवा वक्तव्याची कुचेष्टा करतात हे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं। त्यामुळे या युतीच्या करता माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जसं स्पष्ट मत मांडलेलं आहे तसं माननीय राजसाहेबांनी सुद्धा स्पष्ट मत मांडावं अशी आमची इच्छा आहे। सर, आपण जर असे भांडत राहिलो तर मराठी माणूस क्षमा करणार नाही असं म्हणतात, काय सांगा? खरं आहे ते। म्हणूनच तर उद्धवजींनी पहिल्या दिवसापासून ते अगदी कालच्या 19 जूनपर्यंत आपला प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या प्रत्येक शाखेचा कोणताही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कोणताही पदाधिकारी याबाबत विरोधात बोलत नाही, तर तो सकारात्मक बोलतोय आणि त्याला प्रतिसाद राजसाहेबांनी स्वतः द्यावा अशा पद्धतीची इच्छा आहे सगळ्यांची। मराठी माणूस त्यामुळे हताश होईल असं सुद्धा ते महाजन म्हणतात, या संदर्भात काय सांगाल? पण त्याचं गांभीर्य मनसे प्रमुखांनी घ्यावं अशी माझी विनंती आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे की भास्कर जाधव सध्या नाराज आहेत, या संदर्भात काय सांगाल? माननीय भास्कर जाधव यांची नाराजी आमच्या तर कानावर आलेली नाहीत, उलट एक ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार आणि शिवसेना नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय। त्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि आदर करीत राहू सुद्धा। सर, निवडणुकीच्या वेळेला एबी फॉर्म देताना त्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा सुद्धा त्यांचा आरोप आहे, या संदर्भात काय सांगाल? नाही, याबाबत मी स्पष्ट काय ऐकलेलं नाही आहे, कारण ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली होत असते आणि ती प्रक्रियेमध्ये जे काही सहभागी झालेले असतात त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण असतो। त्यांचं असंही म्हणणं आहे की विदर्भाची जबाबदारी माझ्यावर दिलेली असतात, त्याच्यात अनेक लोक इंटरफेअर करतात, या संदर्भात काय? नाही, तसा हस्तक्षेप तसं कोण करत नसतो। ज्या भागाची जी जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांना विश्वासात घेऊनच तिथले कार्यक्रम केले जातात। सर, एक गोष्ट अशी आहे की कोकणात ते एक फायरब्रँड नेते म्हणून समजले जातात, त्यांचं वर्चस्व आहे, तरी सुद्धा जर ते तिथं जर पक्षात नाराज असतील तर त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर केली जाणार आहे? प्रत्यक्ष उद्धवजी बोलतील त्यांच्याशी। उद्धव साहेबांचा दरवाजा भास्कररावांसाठी 24 तास उघडा आहे आणि त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या काही सूचना असतील, त्यांच्या काही पक्षवाढीच्या संदर्भातल्या काही मार्गदर्शक माहिती असेल तर उद्धव साहेब त्याचा नेहमीच स्वीकार करतील। सर, तुम्ही सुद्धा एक मोठे नेते आहात उभाटा गटाचे, तुम्ही वैयक्तिक त्यांच्याशी काय संपर्क साधलात काय संदर्भात? असतो आमचा संपर्क चालू, पण ह्या आता भेटीगाठी कधी ना कधी होतातच, पण ज्या वेळेला आम्ही भेटतो त्यावेळेला एकमेकाशी बोलतोच। 19 जूनला सुद्धा षण्मुखानंद सभागृहामध्ये आम्ही बसलो होतो एकत्र। हे होते माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट सांगितलं त्यांची जी नाराजी आहे हे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दूर करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।